नमस्कार, मी राजू मगर। हिंगोलीत प्रशिक्षित बेरोजगारांसाठी आमरण उपोषण। हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर प्रशिक्षित व शिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी भागवत कवाडी यांचे आमरण उपोषण सुरू केले आहे। कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा तोडा यांच्या राजीनाम्यासह प्रशिक्षित बेरोजगारांना तातडीने रोजगार, सरकारी व निम शासकीय विभागात प्राधान्याने भरती आणि विशेष भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी केली आहे। मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सुरू राहण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे। TV 24 मराठीसाठी राजू मगर, हिंगोली। युवा कार्य प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष भागवत कबाडी सर यांच्या माध्यमातून हा तिसरा दिवस उपोषणाचा आहे। ते आमरण उपोषण करत आहेत। दोन मागण्या घेऊन या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये तरुणांना लाडका भाऊ योजना आणून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आम्हाला 11 महिन्याचं काम दिलं शासनानं, आणि त्यानंतर शासनाने आम्हाला 1,20,000 तरुणांना बेरोजगार करण्याचं पाप या ठिकाणी शासनानं केलेलं आहे। ते शासनानं तात्काळ आमचं काम सुरू करावं। ज्या आस्थापनेमध्ये आम्हाला घेतलं होतं त्याच आस्थापनेमध्ये आम्हाला तात्काळ घ्यावं, ही प्रमुख मागणी आहे। त्यानंतर या राज्याचे मंत्री, या विभागाचे मंत्री, कौशल्य विभागाचे मंगलप्रभा तोडा यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, कारण यांनी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे आश्वासनं दिले आणि त्यांचे पुरावे आमच्याकडे आहेत। आणि आज ते निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी आम्ही बोललोच नाही अशा पद्धतीचं नैतिक जबाबदारी झुडकावून टाकत आहेत। त्यांनी तात्काळ या पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी बसलेलो आहोत। येणाऱ्या 10 तारखेला या ठिकाणी मोठं आंदोलन या ठिकाणी सोमवारी होणार आहे। तर महाराष्ट्रातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी या उपोषणाच्या ठिकाणी येणार आहेत। प्रशिक्षणार्थी संघटना हिंगोली शाखा, हिंगोलीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय भागवत कबाडी सर येथे 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की रोजगाराची मागणी आहे। त्यांना निवडणुका तोंडासमोर ठेवून लाडका भाऊ नावाची एक योजना काढली, तिचं नाव आहे युवा कार्य प्रशिक्षण योजना। त्याच्या अंतर्गत 11 महिने रोजगार मिळाला आणि आता घरी बसवलं। मग आता घरी बसून त्या मुलांनी करायचं काय? शासनाला 10,000 रुपये मानधन देऊन मुलांना घेऊ शकत नाही तर मग काय कामाचा? कौशल्य विभागाचे मंत्री म्हणतात की आम्ही या मुलांना असं आश्वासन दिलंच नव्हतं। आश्वासन दिलं नव्हतं तर मग आम्हाला घेतलंच कशाला? तर तुम्हाला 11च महिन्याचं घ्यायचं होतं तर घ्यायची गरजच काय होती? आणि आता घेतलंय तुम्ही, आता परमनंटचं आश्वासन दिले तर आम्हाला कंटिन्यू तरी करा। आणि जर आम्हाला कंटिन्यू करत नसाल, रोजगार देत नसाल, तर तुम्ही या पदावर बसण्याच्या साठी योग्य नाहीत। तुम्ही आमची फसवणूक केलेली आणि या बेरोजगार मुलांची फसवणूक केली, याची नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही राजीनामा दिलाच पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीसाठी आम्ही बसलेले आहोत।